एक दिवस तुमचं चिमुकलं बाळ अंगणात खेळत असतं. सगळं अगदी सुरळीत चालू असतं आणि अचानक होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक जळगावमधली घटना आता समोर आली आहे. जळगाव शहरात समतानगर नागेश्वर कॉलनी भागात एक पिसाळलेलं कुत्रं अनेकांना चावलंय. याच वेळी अंगणात खेळत असलेल्या अरविंद सचिन गायकवाड या 4 वर्षाच्या बाळावर अचानक त्या कुत्र्यानं हल्ला चढवला. अरविंदवर अचानक हल्ला झाल्याचं दिसताच परिसरातील काही तरुण बचाव करण्यासाठी धावले आणि त्याची सुटका केली. मात्र कुत्र्यानं थेट गळाचा चावा घेतल्यानं अरविंद गंभीररित्या जखमी झाला होता. प्रचंड रक्तस्राव झाला. पालकांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत अरविंदचा मृत्यू झाला होता. अरविंदचा मृत्यू झाल्यानं परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी मनपा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करत मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ही घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी. सायंकाळी 5:30 वाजता लहान मुलगा बाहेर अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लचका धरला आणि त्याच्या गळ्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी घाव घातला. त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे. माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मोकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे? शासन केव्हा जागे होईल? मोकाट कुत्र्यांविषयी काय समस्या केव्हा निर्बंध लागेल? ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे, मग ते ठेका दिलेला आहे तर कुठल्या ठेकेदाराने ते कुत्रे तिकडे मोकाट कुत्रे आणून सोडलेले, त्याबद्दल शासन केव्हा जागे होणार? बाहेरून कोणी कुत्रं डिटेक्ट करतं आणि आमच्या झोपडपट्ट्यामध्ये आणून सोडून देतात. आणि तिथं मटणाचा व्यवसाय, आता इतर काही गोष्टी बनत असतात, काही असतं ते खाऊन ते कुत्रे पिसाळले जातात. त्या रक्ताचे पदार्थ म्हणा, काही वगैरे प्लास्टिक वगैरे त्याच्यावर पिसाळतात आणि ते प्रत्येक लोकांचा चावा घेतात. आमच्या वस्तीमध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त आहे. कुत्र्यांची संख्या, साफसफाई तर काहीच नाही आहे, पण आमच्याकडे ते पिसाळता लोकांचा दावा घेतात. आतापर्यंत 11 लोकांचा दावा घेतलाय त्यांनी. फक्त 3 बाया होत्या तिथं. पै गेले ते होते पोरं सोरं, तर पै गेले ते कुत्र्यानं पकडलं तोपर्यंत. साधारण किती जणांना दावा घेतलाय त्याने? 14 झाले आज 14. नाही, 5-6 झालेले आहेत. त्या एरियातले 5-6 जण आहे, बाकीचे दुसरे नागेश्वर कॉलनीतले. 4 वर्षीय अरविंद गायकवाडसह अन्य 11 जणांनाही या कुत्र्यांना चावा घेतला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. अरविंदच्या पालकांना किती दुःख झालं असेल, किती वेदना झाल्या असतील याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलणार का, हाच एक प्रश्न उरतो. जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.